डिअर पॅरेंट्स, जर तुम्ही तुमच्या मुलांना 11वी सायन्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही एखादी शिक्षण संस्था किंवा एखादी अकॅडमी चूज करत असताना कोणते कोणते पॉईंट्स विचारात घेतले पाहिजेत ते काळजीपूर्वक ऐका. सगळ्यात पहिल्यांदा येतो त्या म्हणजे संस्थेचा त्या रिझल्ट. म्हणजे आतापर्यंत त्या संस्थेनं कोणते कोणते रिझल्ट दिलेले आहेत ते तुम्ही नक्की बघा. यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिसेंट रिझल्ट तुम्ही बघायला विसरू नका. लास्ट इयरचे त्यांचे MST CET JEE नीटचे रिझल्ट किंवा आत्ताच तुम्हाला सांगायला गेलं तर JEE मेन्सचा जो जानेवारीचा अटेम्प्ट होतो त्याच्यामधला सुद्धा रिझल्ट तुम्ही बघायचा. नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे स्टाफ. तिथला स्टाफ जो आहे त्याच्याकडे एक्सपिरियन्स किती आहे आणि फक्त एक्सपिरियन्सच नाही तर त्या शिक्षकाची क्वालिटी काय आहे. सगळ्यात महत्त्वाचं तो शिक्षक तो अपडेट आहे का आणि एखाद्या सब्जेक्टसाठी मल्टिपल टीचर्स आहेत का हे सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. कारण एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्याच्या लेवललाही शिकवत असेल तर खऱ्या अर्थानं आपल्या मुलांना त्याचा फायदा होतो. नाहीतर आपण फॅशन म्हणून जर आपण OMS फॅकल्टीकडे बघत असेल तर आपले विद्यार्थी कनेक्ट व्हायला थोडीशी अडचण येते. म्हणून आपल्या मातृभाषेतून शिकवणारा शिक्षक स्टाफ सुद्धा आहे का हे नक्की बघा. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सिस्टीम. म्हणजे विद्यार्थ्यांचं पोस्ट टीचिंग वर्क किती चांगलं होतं हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. कारण आता कॉम्पिटिटिव्हच्या या जगामध्ये फक्त विद्यार्थ्यांना शिकवून चालत नाहीये, त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे. त्यामुळं पोस्ट टीचिंग वर्क त्या इन्स्टिट्यूटमध्ये कसं आहे ते नक्की बघा. तिथं विद्यार्थ्यांच्याकडं स्टडी मटेरियल्स व्यवस्थित दिलं जातं का, तिथं सगळ्यात महत्त्वाचं आहे की डाऊट सॉल्विंग होतं का, त्यांच्यातले एक्झाम्स जे आहेत त्या एक्झाम्स प्रॉपर शेड्यूल होतात का हेही तुम्ही विचारात घ्या. चौथा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे ओनरशिप. म्हणजे त्या विद्यार्थ्याची ओनरशिप घेतली जाते का मेंटॉरिंगच्या अंतर्गत. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला, कारण होतं असं की बऱ्यापैकी इन्स्टिट्यूट्समध्ये फक्त टॉपर्सकडे लक्ष दिलं जातं पण मीडियमच्या विद्यार्थ्यांच्याकडे सुद्धा तितक्याच पद्धतीने लक्ष दिलं जातं का, त्यांच्यावर प्रॉपर मेंटॉरिंग होतं का, एव्हरी चाइल्ड इज स्पेशल हा असा मोटो घेऊन ती इन्स्टिट्यूट काम करते का हे सुद्धा तितकंच बघणं गरजेचं आहे. इथून बाहेर पडलेले जे विद्यार्थी आहेत किंवा त्यांचे पालक आहेत त्यांच्याशीही नक्की तुम्ही चर्चा करा. त्यांना काय एक्सपिरियन्स आलेला आहे ते सुद्धा नक्की बघा. कारण ॲल्युमिनी फीडबॅक इज व्हेरी इम्पॉर्टंट एखादी इन्स्टिट्यूट चूज करत असताना. त्या एज्युकेशन संस्थेच्या अंतर्गत मुलांना राहण्यासाठी योग्य सुविधा आहे का हे तुम्ही विचारात घ्या. कारण सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी जे आहे त्या 2 वर्षामध्ये सेफ लिव्हिंगमध्ये असलेले खूप गरजेचं आहे. कारण त्यांना ते कल्चर, त्यांना ते एन्व्हायरमेंट मिळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे तिथं तशी राहण्याची उत्तम सोय आहे का, तिथं जेवणाचीही उत्तम सोय आहे का तेही नक्की बघा. यासोबत सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या विद्यार्थ्याची कपॅसिटी सुद्धा बघणं. कारण भरपूर पालकांना असं वाटत असतं की आपला विद्यार्थी JEE क्रॅक करणारच, पण त्या विद्यार्थ्याची कपॅसिटी आहे का, तो JEE करू शकतो की CET करू शकतो, तो नीट करू शकतो की नाही, ही सगळी आपण विद्यार्थ्याची कपॅसिटी बघणं देखील तितकंच गरजेचं आहे. एखादा विद्यार्थी या 2 वर्षामध्ये अभ्यास करून थोडासा कंटाळतो किंवा त्याला स्ट्रेस येत असतो, ताणतणाव या विद्यार्थ्याला 100% येत असतात, तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये ते ताणतणाव रिलीव्ह करण्यासाठी काउन्सिलिंग होतं का, तिथं काही मोटिवेशनल लेक्चर्स घेतले जातात का, तज्ज्ञ मार्गदर्शनाच्या मार्फत टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं, या सगळ्या गोष्टी तिथं होतात का हे बघणं देखील तितकंच गरजेचं आहे. तो माझ्या पालकांना एक विनंती आहे की या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग तुम्ही प्रवेश घ्या 11वी सायन्समध्ये.